गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इंटिग्रेशन टॉपिक जो आपण सुरू केला इंडेफिनाइट इंटिग्रेशन त्याच्या पुढचा पॉईंट जो आहे तो आता आपण बघणार आहोत. तो पॉईंट आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. टोटल मेथड्स ऑफ इंटिग्रेशन हा मेन पॉईंट आहे. त्या टोटल 3 मेथड्स आहेत. पहिले मेथड आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, सेकंड मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स, थर्ड मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. त्यातली फर्स्ट मेथड जी आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन ती आज आपण बघणार आहोत. If x is equal to phi of t is a differentiable function of t, then integration of fx dx is equal to integration f of phi of t into phi dash of t dt. आपल्याला एक थेरम जो आहे तो आपल्याला बघायचा आहे आणि त्या थेरमच्या अनुषंगाने आपल्याला काही प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे आहेत. If integration of fx dx is equal to gx plus c, then integration of f of ax plus b dx is equal to g of ax plus b into 1 upon a plus c. म्हणजेच काय तर फंक्शन जे आहे त्याचं इंटिग्रेशन जे आपल्याला फाइंड करायचं आहे ते म्हणजेच काय करायचं आहे तर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ax प्लस बी त्याचं इंटिग्रेशन फाइंड करायचं आणि एक्सचा जो कोइफिशियंट असेल त्याने आपण त्या टर्मला डिवाइड करणार आहोत. आता हे जे काही फॉर्म्युलेज आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. तर पुढचा फॉर्म्युला आहे एफ एक्स रेस टू एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू एफ एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. नेक्स्ट फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एफ एक्स प्लस सी. तर ह्याच्यामध्येच काय आहे बघा, एफ डॅश म्हणजेच काय असतं तर डेरिव्हेटिव्ह असतं. ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर न्यूमरेटरची टर्म ही डिनॉमिनेटरच्या टर्मची डेरिव्हेटिव्ह असेल तर त्याचा आन्सर आपण लिहिणार आहोत लॉग ऑफ एफ एक्स प्लस सी. नेक्स्ट फॉर्म्युला बघा, एफ डॅश ऑफ एक्स इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन रूट ऑफ एफ एक्स डी एक्स. जर न्यूमरेटरचं फंक्शन हे डिनॉमिनेटरच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह पण डिनॉमिनेटरची जी टर्म असेल ती जर का स्क्वेअर रूटमध्ये दिलेली असेल तर आपल्याला नवीन फॉर्म्युला मिळतोय बघा, इज इक्वल टू 2 रूट एफ एक्स प्लस सी. त्याच्यानंतर पुढे काही 4 फॉर्म्युलेज दिलेत. ते काय दिलेत बघा, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी, आणि इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. तर हे काही फॉर्म्युला आपल्याला बघायचे आहेत, हे तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. नेक्स्ट पेज बघूया. नेक्स्ट पेजवरती जो मगाशी मी तुम्हाला जो थेरम सांगितला आहे तो थेरम इथे आहे बघा. इफ एक्स इज इक्वल टू फाय ऑफ टी इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी, देन इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी डी टी. त्याचं प्रूफसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. आता आपण जो एक्सरसाइज आहे तो बघणार आहोत. एक्सरसाइज 3.2a. फर्स्ट एक्झाम्पल, मेन क्वेश्चन 1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल. आपल्याला फंक्शन दिलं आहे लॉग एक्स रेस टू एन अपॉन एक्स. त्याचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. तर आपण स्टार्ट अशी करणार आहोत. लेट आय इज इक्वल टू आय फॉर इंटिग्रेशन, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स रेस टू एन अपॉन एक्स डी एक्स. तर ह्या ठिकाणी आपण काय करणार आहोत तर लॉग एक्स ही जी टर्म आहे त्याच्याऐवजी आपण टी सबस्टिट्यूट करणार आहोत. तर हा जो लॉग एक्स जो आहे त्याच्याऐवजी आपण टी सबस्टिट्यूट केला आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत तर थेरमचा यूज करून लॉग एक्सचं पहिल्यांदा आपण डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत आणि टीचं सुद्धा डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे, डेरिव्हेटिव्हचं जे फॉर्म्युला आहे त्याच्यामधनं जर तुम्ही बघितला तर लॉग एक्सचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन एक्स. त्याच्यानुसार काय येणार आहे बघा, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1 अपॉन एक्स डी एक्स आणि टीचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते येणार आहे डी टी. त्याच्यानंतर आपण पुढे जर तुम्ही फाइंड केलात तर आय इज इक्वल टू, आता लॉग एक्स जो आहे त्याच्याऐवजी तुम्ही टी सबस्टिट्यूट करणार आहात. त्याच्यामुळे येणार आहे इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू एन आणि 1 अपॉन एक्स डी एक्स जो मेन फंक्शनमध्ये आहे त्या 1 अपॉन एक्स डी एक्सच्या ऐवजी काय सबस्टिट्यूट करणार आहात तर डी टी सबस्टिट्यूट करणार आहात. त्यामुळे आता जे ओरिजिनल आपल्याला फंक्शन दिलं आहे की ज्याचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे ते आता आपल्याला कसं मिळालं आहे बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू एन डी टी इज इक्वल टू टी रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. आपण फॉर्म्युला वापरला आहे इंटिग्रेशनमधला फर्स्ट फॉर्म्युला एक्स रेस टू एनचा की जो आपण गेल्या एक्सरसाइजमध्ये सुद्धा वापरला होता. त्याच्यानुसार आता आपण
आपला आन्सर मिळाला आहे t⁻n+1 अपॉन n+1 प्लस सी. आणि आता लास्ट स्टेपला आपण काय करणार आहोत तर रिसबस्टिट्यूट करणार. म्हणजेच काय तर टी ही कोणाची व्हॅल्यू आहे तर लॉग एक्सची व्हॅल्यू आहे. म्हणजे ज्या ठिकाणी टी असेल त्या ठिकाणी पुन्हा लॉग एक्स आपण लिहिणार आहोत. त्यामुळे आपला इंटिग्रेशनचा आन्सर मिळाला आहे I इज इक्वल टू 1/n+1 log x⁻n+1 प्लस सी. तर ही जी आता आपण मेथड वापरली ह्यालाच म्हणतात मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. म्हणजेच काय तर न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटरमधलं एखादी टर्म आपण सबस्टिट्यूट करतो टीने. सेकंड एक्झाम्पल बघा. आपल्याला फंक्शन दिलं आहे साइन इनवर्स x⁻³ अपॉन √1 - x². दिसायला एक्झाम्पल खूप कठीण वाटते पण सबस्टिट्यूशन मेथडने सोडवलं तर ते आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने सिम्प्लिफाय करता येते. आपण आता इथे काय करणार आहोत तर साइन इनवर्स एक्स जे फंक्शन आहे त्याच्याऐवजी आपण टी सबस्टिट्यूट करणार. तर साइन इनवर्सलाच फक्त आपण टी सबस्टिट्यूट का केलं तर साइन इनवर्स एक्सचं जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह बघितला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज जे आपण ह्या आधीच्या टॉपिकमध्ये बघितले होते तर साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1/√1 - x². त्यामुळे जी डिनॉमिनेटरची टर्म आहे त्याला सुद्धा आपल्याला सबस्टिट्यूट करता येईल. त्याच्यामुळे आपण साइन इनवर्स एक्स ही जी टर्म आहे त्याला आपण टी सबस्टिट्यूट केला. दोन्ही साईडचं आपण डेरिव्हेटिव्ह काढलं. काय येणार आहे साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार 1/√1 - x² dx इज इक्वल टू dt. आणि आता ज्या ठिकाणी ओरिजिनल फंक्शनमध्ये सबस्टिट्यूशन आहे ती आपण करणार आहोत. साइन इनवर्स एक्सच्या ऐवजी आपण लिहिणार आहोत टी. त्यामुळे आपल्याला मिळेल t⁻³ आणि 1/√1 - x² dxच्या ऐवजी आपण लिहिणार आहोत dt. आणि याचं इंटिग्रेशन काढणार. पुन्हा x⁻n चा फॉर्म्युला तो वापरला की तुम्हाला आन्सर मिळेल t⁵² अपॉन 5/2 प्लस सी. आता पुन्हा रिसबस्टिट्यूशन टीच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहोत साइन इनवर्स एक्स. त्यामुळे या ठिकाणी टी आहे त्या ठिकाणी फक्त साइन इनवर्स एक्स लिहा की तुम्हाला फायनल आन्सर मिळेल इज इक्वल टू 2/5. जो डिनॉमिनेटरला 5/2 आहे तो उलटा आला आहे रिव्हर्स होऊन आपण लिहिणार 2/5 साइन इनवर्स x⁵ प्लस सी. नेक्स्ट पेज बघा. थर्ड एक्झाम्पल. आपल्याला फंक्शन दिलं आहे 1 + x अपॉन x साइन ऑफ x प्लस लॉग एक्स. इथे सुद्धा आपण आता काय करणार आहोत तर पहिल्यांदा ते सिम्प्लिफाय करणार आहोत. इंटिग्रेशन 1/sin x प्लस लॉग एक्स आपण लिहिलं आहे आणि वरचा जो 1 + x आहे तो अपॉन डिनॉमिनेटरमधला जो x आहे तो आपण सेपरेट फक्त लिहिला आहे. आपल्याला वरचीच टर्म पुन्हा मिळणार आहे. नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार आहोत तर 1/sin x प्लस लॉग एक्स आहे तसाच इंटू 1 + x अपॉन x जो आहे तो आपण स्प्लिट केला की काय मिळणार आहे तर 1/x प्लस x/x म्हणजेच 1 झाला तो. आणि आता आपण सबस्टिट्यूट करणार आहोत x प्लस लॉग एक्स. ही जी टर्म आहे त्या x प्लस लॉग एक्सला आपण टी सबस्टिट्यूट करणार. मग पुढे आपण दोन्ही साईडचं डेरिव्हेटिव्ह घेणार. म्हणजेच काय बघा x प्लस लॉग एक्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह होणार 1 लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह होणार 1/x dx इज इक्वल टू dt. देअरफॉर I इज इक्वल टू आता जे ओरिजिनल फंक्शन आहे थर्ड स्टेपमधली तिथे आपण सगळं सबस्टिट्यूट करणार आहोत. एक्स प्लस लॉग एक्स ऐवजी टी सबस्टिट्यूट करणार म्हणजेच आपल्याला मिळेल इंटिग्रेशन ऑफ 1/sin t. आणि पुढचं जे ब्रॅकेट आहे 1/x + 1 dx त्याच्याऐवजी सबस्टिट्यूट करणार इज इक्वल टू dt. आता 1/sin t म्हणजेच असतं कोसेक टी. आणि कोसेक टीचा फॉर्म्युला आता आपल्याकडे आहे. ह्याच आपल्याला फर्स्ट पेज जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोसेक टीचा फॉर्म्युला मिळेल. कोसेक एक्सचा फॉर्म्युला तो आपण फॉर्म्युला वापरला की आपल्याला आन्सर मिळणार आहे लॉग ऑफ मॉड कोसेक टी मायनस कॉट टी प्लस सी. तर ज्या ठिकाणी टी आहे त्या ठिकाणी आपण एक्स प्लस लॉग एक्स सबस्टिट्यूट करणार की आपल्याला फायनल आन्सर मिळेल. पुढे मेन क्वेश्चन नंबर 2 त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल cos 3x मायनस cos 4x अपॉन sin 3x प्लस sin 4x dx. आता इथे जर तुम्ही बघितलात तर आपल्याला जे 11th जे आपण ट्रिग्नोमेट्री टॉपिक बघितला त्याच्यामधले जे फॉर्म्युलेज होते ते फॉर्म्युलेज आपल्याला इथे यूज करायचे. cos 3x मायनस cos 4x cos a मायनस cos b चा फॉर्म्युला आहे बघा. तो आपण फॉर्म्युला वापरला तो आपल्याला आन्सर मिळणार आहे न्यूमरेटरला -2 sin 3x प्लस 4x अपॉन 2 इंटू sin 3x मायनस 4x अपॉन 2. डिनॉमिनेटरला sin a प्लस sin b चा फॉर्म्युला वापरला की मिळणार आहे 2 sin 3x प्लस 4x अपॉन 2 इंटू cos 3x मायनस 4x अपॉन 2 इज इक्वल टू. नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय मिळणार आहे बघा. ती ब्रॅकेटमधले ॲडिशन सबट्रॅक्शन केलात की तुम्हाला आन्सर मिळणार आहे sin 3x प्लस 4x अपॉन 2 आणि खाली डिनॉमिनेटरला सुद्धा sin 3x प्लस 4x अपॉन 2 आहे. त्यामुळे ती टर्म कॅन्सल होणार. 2 आणि 2 कॅन्सल होणार. फक्त राहणार निगेटिव्ह साईन आणि आपल्याला मिळणार आहे आन्सर -sin -x/2 अपॉन cos -x/2. तर मायनस साईन आणि साईनचा आतला अँगल हा मायनस आहे
मी आपल्याला फॉर्म्युला एक आपल्याला माहिती आहे की साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. त्या फॉर्म्युलानुसार मायनस मायनस साइन न्यूमरेटरचं ते प्लस होणार आहे. डिनॉमिनेटरला कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजेच कॉस थिटा. त्याच्यामुळे आपल्याला पुढची जी स्टेप मिळाली ती काय मिळाली बघा, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स बाय टू अपॉन कॉस एक्स बाय टू डी एक्स म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स बाय टू डी एक्स. तर टॅनसाठी तुमच्याकडे आता फॉर्म्युला आहे बघा फर्स्ट पेजवरती ह्या लेक्चरच्या. तो फॉर्म्युला तुम्ही वापरलात की आन्सर मिळेल लॉग ऑफ सेक एक्स बाय टू. आता ह्या टर्ममध्ये टॅन एक्स बाय टू दिला आहे, फक्त एक्स नाही आहे तर एक्सचा कोएफिशियंट काय आहे तर 1/2 आहे. त्याच्यामुळे 1/2ने आपण आलेल्या आन्सरला डिवाइड करणार आहोत. मग आन्सर आपल्याला काय मिळालं बघा, लॉग मॉड सेक एक्स बाय टू अपॉन 1/2 प्लस सी. आता हा जो खाली 1/2 आहे डिनॉमिनेटरला तो जर आपण रिव्हर्स केला तर काय आन्सर मिळणार आहे इज इक्वल टू 2 लॉग सेक एक्स बाय टू प्लस सी. पुढे सेकंड एक्झाम्पल बघा, कॉस एक्स अपॉन साइन एक्स मायनस ए. आता इथे आपण काय केलं आहे तर डिनॉमिनेटरचा जो अँगल आहे तो न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट केला आहे. म्हणजेच काय मिळालं आहे बघा, कॉस साइन एक्स मायनस ए आहे म्हणून आपण एक्स मायनस ए आहे तसंच लिहिला प्लस ए केला आहे कारण आपल्याला पुन्हा प्रिव्हियस स्टेप मिळाली पाहिजे. जर तुम्ही न्यूमरेटर सेकंड स्टेपचा सिम्प्लिफाय केला तर तुम्हाला पुन्हा फर्स्ट स्टेप जी आहे त्यातलंच फंक्शन्स आपल्याला पुन्हा मिळणार आहे. कॉस एक्स मायनस ए प्लस ए म्हणजेच ए कॅन्सल झाला की मिळणार आहे कॉस एक्स. अशा पद्धतीने आपण अरेंजमेंट करणार आहोत की याच्यामुळे डिनॉमिनेटर आपण न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट केला की जेणेकरून आपल्याला पुन्हा प्रिव्हियस स्टेप मिळू शकते. त्याच्यानंतर पुढे आपण फॉर्म्युला वापरला आहे बघा, कॉस ए प्लस बीचा तो फॉर्म्युला आपण यूज केला आणि नेक्स्ट स्टेपला यूज केला आहे बघा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या स्टेपला आपण स्प्लिट केलं आहे. त्यामुळे आपल्याला आन्सर मिळेल बघा, कॉस एक्स मायनस ए इंटू कॉस ए अपॉन साइन एक्स मायनस ए मायनस साइन एक्स मायनस ए इंटू साइन ए अपॉन साइन एक्स मायनस ए. तर ह्याच्यामधलं कॅन्सल्स काय होतात बघा, कॉस ए हा आहे तसाच ठेवला, कॉस एक्स मायनस ए अपॉन साइन एक्स मायनस ए म्हणजेच कॉट एक्स मायनस ए. त्याच्यानंतर साइन एक्स मायनस ए कॅन्सल होईल बघा सेकंड टर्ममधली, म्हणजे फक्त राहणार आहे साइन ए. आता ह्याच्यामध्ये जी एक्सची टर्म आहे ती फक्त फंक्शन म्हणून यूज करणार आणि त्याचंच फक्त आपण इंटिग्रेशन काढणार आहोत. आणि जी फक्त ए अशी जी टर्म दिसते आपल्याला अँगल ती म्हणजेच काय तर कॉन्स्टंट टर्म, त्यामुळे ती इंटिग्रेशनच्या बाहेर येणार. इज इक्वल टू कॉस ए इंटिग्रेशन कॉट एक्स मायनस ए त्याचं आपण इंटिग्रेशन काढणार मायनस साइन ए इंटिग्रेशनच्या बाहेर येणार इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स. पुन्हा कॉस ए आहे तसाच, कॉटचं इंटिग्रेशन फर्स्ट पेजवरती दिलेलं आहे बघा फॉर्म्युला, लॉग ऑफ साइन एक्स मायनस ए मायनस साइन ए आहे तसाच 1चं इंटिग्रेशन एक्स. तर मिळतं आन्सर आलं आहे मायनस एक्स साइन ए प्लस सी. पुढे बघा फिफ्थ प्रॉब्लेम, साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स अपॉन 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स. आता ह्या टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला जो फॉर्म्युला दिला आहे बघा, पुट न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. अशा टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला बऱ्याच वेळा यूज करावे लागतात किंवा सॉल्व करण्यासाठी तुम्हाला पेपरमध्ये विचारली जातात. तर आता ह्या मेथडने आपण हे एक्झाम्पल सोडवूया. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर त्या एक्झाम्पलमधला जो न्यूमरेटर आहे तो आपण घेणार आहोत आणि तो जो आता आपण फॉर्म्युला बघितला आहे तो फॉर्म्युला आता आपण यूज करणार. म्हणजे फॉर्म्युला यूज केल्यानंतर काय मिळेल बघा, न्यूमरेटर इज इक्वल टू, न्यूमरेटर काय दिलं आहे बघा, साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स इज इक्वल टू कॅपिटल ए आहे तसंच लिहिला इंटू डिनॉमिनेटर काय दिला आहे ओरिजिनल फंक्शनमध्ये 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स प्लस बी आहे तसंच लिहिला डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर म्हणजेच 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स. नेक्स्ट स्टेपला LHS आहे तशीच ठेवली, RHS सिम्प्लिफाय केली, ए इंटू पहिलं ब्रॅकेट जे आहे ते आहे तसंच प्लस बी इंटू सेकंडमध्ये काय केलं आहे डी बाय डी एक्स म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह. मग 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढा. काय येणार आहे बघा, 3 आहे तसाच साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, त्याच्यानंतर 4 आहे तसाच कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. आणि आपल्याला जी टर्म मिळाली ती काय मिळाली बघा, 3 कॉस एक्स मायनस 4 साइन एक्स. आता नेक्स्ट स्टेपला तुम्ही काय करणार आहात तर एने आतमध्ये दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करा प्लस बीने ब्रॅकेटमधल्या दोन्ही टर्म्सना मल्टिप्लाय करा आणि साइन एक्सच्या ज्या टर्म्स असतील त्या एकत्र घ्या आणि कॉस एक्सच्या टर्म्स असतील त्या एकत्र घ्या. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेप कशी मिळेल बघा, साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स इज इक्वल टू 3a मायनस 4b साइन एक्स प्लस 4a प्लस 3b कॉस एक्स. आणि आता दोन्ही साईडला कम्पेअर करा की तुम्हाला व्हॅल्यूज मिळतील. इक्वेटिंग द कोएफिशियंट्स ऑफ साइन एक्स अँड कॉस एक्स ऑन बोथ द साइड्स वी गेट
इकडची LHSची जी साइन एक्सची जी टर्म आहे कोइफिशियंट तो आहे 1 आणि RHS मधल्या साइन एक्सचा कोइफिशियंट आहे 3a मायनस 4b. त्यामुळे ते इक्वेट जर केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 3a मायनस 4b इज इक्वल टू 1. हे आपण फर्स्ट इक्वेशन घेतलं आणि सेकंड इक्वेशन काय येणार आहे तर कॉस एक्सचे जे कोइफिशियंट्स आहेत ते इक्वेट करा म्हणजेच मिळेल 4a प्लस 3b इज इक्वल टू 2. आता आपल्याला a आणि b ह्या दोघांचे सुद्धा व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. तर a आणि b चे व्हॅल्यूज कशा फाइंड करणार आहात तर तुम्ही जे 10वीपर्यंत केले सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्यासाठी जी मेथड यूज करायचं तुम्ही त्या मेथडने आपण a आणि b च्या व्हॅल्यूज फाइंड करणार आहोत. त्या पद्धतीने पुढे सिम्प्लिफाय केलं आहे बघा. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/3 आणि इक्वेशन 2/4 वी गेट आणि ते तुम्ही सिम्प्लिफाय करा की त्याच्यावर तुम्हाला a आणि b च्या व्हॅल्यूज मिळतील. a ची व्हॅल्यू मिळाली बघा 11/25 आणि b ची व्हॅल्यू मिळाली बघा b ची व्हॅल्यू मिळाली बघा 2/25. तर त्या दोन्ही ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पुन्हा इक्वेटिंग द कोएफिशियंट्स असं जे आपण म्हटलंय त्याच्या वरची जी आपण स्टेप्स घेतली बघा त्यातली पहिली जी ओरिजिनल जी स्टेप आहे बघा sin x प्लस 2 cos x इज इक्वल टू a इंटू 3 sin x प्लस 4 cos x प्लस b इंटू 3 cos x मायनस 4 sin x. त्याच्यामध्ये a आणि b च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यात पुन्हा तुम्ही रिसबस्टिट्यूट तिथे करा की तुम्हाला आन्सर मिळेल बघा sin x प्लस 2 cos x इज इक्वल टू 11/25 3 sin x प्लस 4 cos x प्लस 2/25 3 cos x मायनस 4 sin x. therefore I इज इक्वल टू आता याचं आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात तर स्प्लिटिंग करा I इज इक्वल टू आता हा जो न्यूमरेटर आहे तो आपण न्यूमरेटरच्या ऐवजी हे जे आत्ता आपल्याला आन्सर आलं आहे ते आपण सबस्टिट्यूट करणार ओरिजिनल फंक्शनमध्ये आणि डिनॉमिनेटर आहे तसंच ठेवणार आहोत 3 sin x प्लस 4 cos x. त्याच्यामुळे आपल्याला इंटिग्रेशन मिळेल बघा I इज इक्वल टू 11/25. आपण आता sin x प्लस 2 cos x असं म्हटलं आहे. आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण काही इक्वेशन्स नंबर देऊया. हे जे आहे याला तुम्ही 1 नंबर देऊ शकता आणि या ठिकाणी ही जी स्टेप आहे याला तुम्ही सेकंड नंबर देऊ शकता. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपण हे जे आता आन्सर आलं होतं a आणि b चं ते तुम्ही इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट करा की तुम्हाला sin x प्लस 2 cos x ही जी स्टेप आहे ती तुम्हाला मिळेल. ही जी स्टेप आहे ती तुम्हाला मिळेल आणि ओरिजिनल फंक्शन I आपल्याला जे काढायचं आहे ते तुम्ही काय करा तर sin x प्लस 2 cos x ही इक्वेशन नंबर 1 मध्ये sin x प्लस 2 cos x ऐवजी ही स्टेप सबस्टिट्यूट करा आणि डिनॉमिनेटर आहे तसंच मिळेल आपल्याला. म्हणजे sin x प्लस 2 cos x चा आन्सर तुम्ही इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. त्याच्यानंतर आपल्याला ते स्प्लिट केलात की काय मिळणार आहे बघा 11/25 3 sin x प्लस 4 cos x प्लस 2/25 3 cos x मायनस 4 sin x अपॉन 3 sin x प्लस 4 cos x. त्याच्यानंतर तुम्हाला मिळेल इज इक्वल टू फर्स्ट टर्म जर स्प्लिटिंग केला तर न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होईल फर्स्ट टर्म न्यूमरेटरची आणि डिनॉमिनेटर त्यामुळे फक्त आपल्याला मिळणार 11/25 प्लस सेकंड टर्म काय मिळेल बघा 2/25 3 cos x मायनस 4 sin x अपॉन 3 sin x प्लस 4 cos x. आता फर्स्ट आपण करणार सेपरेट इंटिग्रेशन काढणार आहोत 11/25 कॉन्स्टंट म्हणून बाहेर येणार इंटिग्रेशन ऑफ 1 dx त्याचा आन्सर येणार आहे x प्लस 2/25 कॉन्स्टंट बाहेर आला की आपला आन्सर मिळेल आतमध्ये 3 cos x मायनस 4 sin x अपॉन 3 sin x प्लस 4 cos x dx. त्याचा आन्सर येणार आहे लॉग ऑफ 3 sin x प्लस 4 cos x प्लस c. आता हे आन्सर कसं आलं आहे तर इथे आपण फॉर्म्युला यूज केला आहे बघा फर्स्ट पेज वरती आपला फॉर्म्युला दिला आहे बघा इंटिग्रेशन ऑफ f' ऑफ x अपॉन fx dx इज इक्वल टू लॉग fx प्लस c. तो फॉर्म्युला आपण वापरला आहे. सेकंड टर्म 2/25 इंटिग्रेशन ऑफ आता त्याच्यामध्ये जर डिनॉमिनेटर आहे त्याचं जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढला तर तो आन्सर मिळणार आहे तुमचं वरचं 3 cos x मायनस 4 sin x. त्याच्यामुळे तो फॉर्म्युला आपण यूज केला आहे आणि आपल्याला फायनल आन्सर मिळाला आहे I इज इक्वल टू 11/25 x प्लस 2/25 लॉग 3 sin x प्लस 4 cos x प्लस c. तर अशा पद्धतीने आपण ही एक्झाम्पल्स सॉल्व केलेले आहेत. तर अशा वेमध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल्ससुद्धा तुम्ही रेफर करू शकता आणि त्या सॉल्व्ड एक्झाम्पल्सच्या मदतीने तुम्ही 3.2 एक्सरसाइज त्यातला A पार्ट आहे तो तुम्ही सॉल्व करू शकता. थँक्यू.